प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपला मृत्यू आपल्या डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा मनोज जरांगे समाजासाठी आपला हट्ट सोडायला तयार नाहीत। आजच्या काळात सरकारी कार्यालयासमोर तंबू ठोकून तोडीपाणी करणारे लोक कमी नाहीत। अगदी खूप इमानदार आहे असा वाटणारा माणूस सुद्धा खूप सिक्रेट लेवलला कसा शेण खातो हे आपण बऱ्याचदा पाहिलंय। अशाही काळात मनोज जरांगे सारखा निष्पाप हिरा दंड थोपटून उभा राहतो, ही बाब निवड एक आश्चर्यच आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण मनोज जरांगे पाटील यांच्या इमानदारीचे काही किस्से बघणार आहोत। नमस्कार, मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं तेव्हा एका पत्रकाराने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची अवस्था समाजासमोर मांडली। पत्र्यांचं घर आणि अगदी महिनाभर पुरेल इतकं रेशन हीच त्यांची संपत्ती होती। ही परिस्थिती समोर आल्यानंतर समाजातील अनेक धनिकांनी मनोज जरांगे यांना देणगी स्वरूपात मदत देऊ केली, पण मनोज जरांगे ही मदत घ्यायला तयार होईनात। लोक मदत देण्यासाठी घरापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी बायकोला घराला कुलूप लावून बाहेर जाऊन बसायला सांगितलं। अनेकांनी मनोज जरांगे यांना या देणग्या स्वीकारल्या पाहिजेत असा सल्ला दिला। यात काहीच वाईट नाहीये। पूर्वीच्या काळी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या जाहीर मिरवणुका काढल्या जायच्या आणि मदत म्हणून त्यांना पैशांच्या थैल्या दिल्या जायच्या, त्या स्वीकारल्याही जायच्या। एखादी निष्ठावंत व्यक्ती अशा थैल्या सामाजिक कार्याला देऊन टाकत असे, त्यामुळे या देणग्या स्वीकारल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांच्या जवळच्या लोकांनी मांडली। त्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं की मी फाटका म्हणून जन्माला आलोय, मला फाटका म्हणून मरायचे, मला देणग्या नाही घ्यायच्या, मला फक्त आरक्षण घ्यायचंय असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं। यात दुसरा किस्सा असा की पुढे बीड जिल्ह्यातील जुन्या संपर्कातील एक माजी आमदार मनोज जरांगे यांना भेटायला आले। त्यांनी मनोज जरांगे यांना त्यांच्या एका मुलीचं संपूर्ण शिक्षण मी करतो असं सांगितलं। त्यावर मनोज जरांगे यांनी त्यांचं तडेफेने उत्तर दिलं, माझ्या मुलीचं शिक्षण तुम्ही करायला तिचा काय बाप मेलाय का असा सवाल केला आणि त्या माजी आमदाराला स्टेजच्या खाली उतरून दिलं। तिसरा किस्सा असा की मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या काही समविचारी मित्रांनी त्यांच्या समोर एक संकल्पना मांडली की मराठी आरक्षणाचा मुद्दा संपल्यावर पुढे आपल्याला काम चालू ठेवण्यासाठी एखादी सामाजिक संस्था उभी करावी लागेल। यापूर्वी अशा संस्था अण्णा हजारे, विनोबा भावे, अगदी महात्मा गांधी यांनी सुद्धा उभारल्या होत्या। त्या धर्तीवर आपण ही संस्था उभारावी, समाजातून निधी उभा करून एक मोठं सामाजिक कार्य निर्माण करता येऊ शकतं। भविष्यात आपल्या लढ्याला या संस्थेचे पाठबळ मिळत राहील, त्यामुळे संस्था फार गरजेची आहे अशी भूमिका मांडली। यावर सुद्धा मनोज जरांगे यांनी ठामपणे नकार दिला, मला आयुष्यात काहीच करायचं नाहीये, फक्त मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचंय, इतकीच भूमिका त्यांनी स्पष्ट केली। चौथा किस्सा असा की मनोज जरांगे हा माणूस एक भाकर सुद्धा टोचून खाणारा माणूस आहे। मागे मनोज जरांगे यांच्या शिवबा संघटनेतील कार्यकर्त्यांनी कोपर्डीतील आरोपींवर न्यायालयात हल्ला केला। हल्ला करणारे जेलमध्ये अडकले तेव्हा मनोज जरांगे यांनी शपथ घेतली की जोपर्यंत माझे सहकारी सुटणार नाहीत तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरा चढणार नाही। बस तिथून पुढे 2 वर्षे मनोज जरांगे पुंडलिक नगरच्या एका हॉस्टेलवर मुलांच्या रूमवर राहायचे। तिथे विजय काकडे आणि इतर सहकारी त्यांना डब्बा आणून द्यायचे। अधूनमधून त्यांना त्यांचे मित्र तिथे भेटायलाही यायचे। भेटल्यानंतर विजय काकडे चहा पाजायचे। मित्र भेटायला यायच्या आधीच जर काकडे जरांगे यांचा चहा झाला असेल तर चहा डबल होईल म्हणून जरांगे पुन्हा चहा घ्यायचे नाहीत, कारण आपल्याला सांभाळणाऱ्यांना आगाऊ भुर्दंड होऊ नये म्हणून हात आखडता घेणारा हा माणूस। जगताना इतक्या काळजीने हा माणूस वागत असे। पाचवा किस्सा असा की महाराष्ट्र भूमीच्या ऑफिसला जरांगेंची मुलाखत होती। त्यांनी आपला फोन एका मित्राकडे दिला होता। मुलाखत सुरू असताना त्यांना मुख्यमंत्र्याचा फोन आला। काहीतरी महत्वाचं बोलायचं असल्याने त्यांच्या मित्राने चालू मुलाखतीत येऊन त्यांना ही गोष्ट सांगितली। त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्याचा फोन न स्वीकारता इंटरव्ह्यूला जास्त महत्त्व दिलं। सहावा किस्सा असा की त्यांचा एक जवळचा मित्र सांगतो की आता अलीकडे उपोषण सुटल्यानंतर मनोज जरांगे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल होते। तिथे त्यांना कोणीतरी आरोग्याला चांगले असतात म्हणून तुपात भिजवलेले पराठे जेवणासाठी आणले होते। मी घरी असताना त्याच दिवशी मला त्यांचा फोन आला। ते म्हणाले, दत्ता भाऊ कुठे आहात? मी म्हटलं घरी आहे, जेवण करतोय। ते म्हणाले काय भाजी आहे? मी म्हटलं वांग्याची भाजी आहे। लगेच मनोज पाटील म्हणाले, भाऊ ते तर आपलं फेवरेट आहे, घेऊन या। मी डब्बा घेऊन रुग्णालयात दाखल झालो। मनोज जरांगे पाटलांनी समोर वाढलेले पंचपक्वान्न बाजूला सारले आणि माझ्या वांग्याच्या भाजीचा डब्बा खाल्ला। खाऊन थोडा उरला तर तोही मनोज जरांगे यांनी दुसऱ्या डब्यात काढून घेतला आणि म्हणाले, दुपारी पण हाच खाणार।
सायंकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला आवर्जून फोनवर सांगितले की दत्ता भाऊ, मनोज भाऊंनी दुपारी तुमचाच डब्बा खाल्ला. ही एका फाटक्या माणसाची कहाणी आहे, जो ताटातली तूप प्रोटीन नाकारतो आणि गरिबांच्या घरातले प्रेम ओतप्रोत प्राशन करतो. आता या लढवया मराठा आरक्षणासाठी रिंगणात उभा आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करा.